मैत्रिणींनो, ढोकळा बनवायचा आहे, पण ढोकळा घसा धरतोय किंवा फुगत नाहीये, चपटा होतोय किंवा एकदम जास्त फुगून असा खाली दबला जातोय. त्यासाठी खूप छान अशा ट्रिक आणि टिप्ससहित अगदी परफेक्ट प्रमाणातला ढोकळा रेसिपी मी इथे घेऊन आलेली आहे. रेसिपी संपूर्ण बघा. तर ढोकळा बनवण्यासाठी कपाने म्हणाल तर हा 250 ml चा कप आहे. तर 1 कप भरून मी बेसन घेतलेलं आहे. हा जो मोठा कप आहे तो 200 ml चा 150 ml चा आहे. त्याच्यामध्ये मी अर्धा कप दही घेतलेलं आहे. छोटा कप जो आहे तो 100 ml चा साखर घेतलेली आहे आणि 6 चमचे तेल घेतलेलं आहे. हे झालं कपाचं प्रमाण. आता आपण वाटीने बघूया. वाटीने म्हणाल तर इथे मध्यम आकाराची वाटी घेतलेली आहे, फार मोठी नाही किंवा फार छोटी नाही. बेसन जे आहे ते अलवार वाटीमध्ये घालायचं आणि अशा प्रकारे वाटी भरून घ्यायची. तर 1 वाटी आपली भरलेली आहे आणि थोडंसं बेसन शिल्लक आहे, म्हणजेच पाव वाटी बेसन शिल्लक आहे. तर बेसन वाटीने म्हणाल तर 1.25 वाटी बेसन आपलं आहे. आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला दही. होममेड दही आहे हे. आंबट आहे. दही घेताना आंबट बघून घ्यायचं. अगदी आपल्या हिशोबाने कमी जास्त घातलं तरीसुद्धा चालेल. तर मी इथे जवळजवळ 4 चमचे दही घेतलेलं आहे. साखरसुद्धा त्याच हिशोबाने मी 4 चमचे घेतलेली आहे. साखर तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. दहीसुद्धा कमी जास्त करू शकता. फक्त दही आंबट असायला हवं. आता घालायचा आहे याच्यामध्ये रवा. तर रवा मी 3 चमचे घेतलेला आहे. रवा घालायचा, चिमूटभर मीठ घालायचं आणि तेल घालायचं. तर तेल आहे ते मी आत्ता 3 चमचे मिक्स करून घेणार आहे. टोटल तेल जे आहे ते आपलं हे 5 चमचे तेल आहे. 3 चमचे घालायचं तेल आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गुठळी झाली नाही पाहिजे. चिमूटभर मीठ घालायचं. गोड पदार्थामध्ये मीठ घातलं तर चव अजून छान येते. आता घालायचं याच्यामध्ये पाणी. तर पाणी घालताना थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि तेवढ्या दह्यामध्ये मिश्रण बघा तुम्ही इतपत घट्ट झालेलं आहे. आता त्याच कपाच्या मापाने मी पाऊण कप पाणी घेतलेलं आहे. थोडं थोडं करत पाणी घालूया. सुरुवातीला जास्त पाणी नाही घालायचं, कारण पाणी जे आहे ते कमी जास्त प्रमाणात लागू शकतं. कधी कधी बेसन अगदी जुन्या डाळीचं असेल तर खूप जास्त पाणी लागू शकतं. खूप जास्त म्हणजे थोडंसं जास्त पाणी लागू शकतं. तर अशा प्रकारे आहे ते मिश्रण तयार झालेलं आहे. आता हे एकदा व्यवस्थित सगळं काढून घेऊ आणि 10 मिनिटासाठी मिश्रण असंच झाकून ठेवू, कारण आपण याच्यामध्ये रवा घातलेला आहे, तो छान फुगला जातो. आता झाकण घालूया आणि हे बाजूला ठेवून देऊया. तर 10 मिनिटानंतर आत्ता करायची आपल्याला आधी बाकीची तयारी. बाकीच्या तयारीमध्ये गॅसवरती कढई ठेवायची, पाणी घालायचं आणि छान पाण्याला एक उकळी येऊ द्यायची. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मिश्रण आपलं घट्ट झालेलं आहे 10 मिनिटानंतर आणि आपलं परफेक्ट मिश्रणाचं थिकनेस झालेलं आहे. तर कढईमध्ये पाणी घालायचं, तापत ठेवायचं, भांड्याला तेल लावून बाजूला ठेवायचं आणि नंतर जे उरलेलं तेल आहे त्याच्यामध्ये सोडा किंवा इनो घालायचा. तर इथे मी इनो घेतलेला आहे आणि चमच्याने जर प्रमाण बघाल तर इनो हा 1 पुडी इनो हा अर्धा चमचा भरलेला असतो. तर अर्धा चमचाच घ्यायचा आणि सोडा घेणार असाल तर सोडासुद्धा अर्धा चमचाच घ्यायचा आहे. आता हे छान तेलामध्ये फेटून घ्यायचं. आता ही महत्त्वाची ट्रिक, तेलामध्ये इनो का घालायचा, असं केल्याने घशामध्ये जो सोड्याचा किंवा इनोचा वास येतो तो येत नाही. आता घालूया इनो तेल मिश्रणामध्ये आणि छान असं फेटून घेऊया. फेटून घ्यायचं आणि पटकन डब्यामध्ये घालून वाफ द्यायची याला. म्हणजे इनो आपलं काम करायला लागलेला असतो आणि तशातच ह्याला जर गरम वाफ मिळाली तर खूप छान प्रकारे आपला ढोकळा एकदम स्पॉन्जी आणि मऊसूत असा होऊ शकतो. सोडा घातल्यानंतर मिनिटभर फेटायचं. मिनिटभर छान फेटून घ्यायचं याला. मिश्रण खूप छान असं पल्पी तयार होतं. तुम्ही बघू शकता थोडंसं फुगायला सुरुवात होते. आता इथे सोडा घातल्यानंतर किंवा इनो घातल्यानंतर जरासुद्धा वेळ करायचा नाही. पटकन फेटून घ्यायचं, डब्यामध्ये घालायचं आणि कढईमध्ये ठेवून छान याला गरम हवा द्यायची. कारण तोपर्यंत आपल्या सोडा घातलेल्याची किंवा इनो घातलेल्याची प्रोसेस चालू झालेली असते आणि त्याला जर गरम वाफ मिळाली तर खूप छान असा आपला ढोकळा फुगू शकतो. वरतून झाकण घालायचं. झाकण घातल्यानंतर सुरुवातीचे 5 ते 7 मिनिटं जराही झाकण हलवायचं नाही किंवा उघडून बघायचं नाही
आणि इथे मी जवळजवळ 8-9 मिनटानंतर झाकण काढल्यानंतर आपला ढोकळा हा इतका फुगलेला आहे. तर बघूयात थोडंसं. तर ढोकळा थोडासा कच्चा आहे, तुम्ही बघू शकता. थोडासा स्टिकला चिकटला आहे. टूथपिकच्या किंवा सुरीच्या साहाय्याने हे तुम्ही बघू शकता. आता परत झाकण घालायचं. छान असं याला अजून एक 7-8 मिनटं शिजू द्यायचं. म्हणजे जवळजवळ 10 ते 12 मिनटं मी हा ढोकळा शिजवलेला आहे. पण जर कधी वाटलं ढोकळा कच्चा आहे तर अजून एक 3-4 मिनटं तुम्ही शिजवू शकता, किंवा ढोकळ्याला मध्येच एक काप करायचा, छान ढोकळा फुगतो. आता करूयात ढोकळ्यासाठी आंबट गोड तिखट असं पाणी. तर कढईमध्ये तेल घातलं, मोहरी घातली, 5 मिरच्या घातल्यात. मिरची जी आहे ती कट मारून घ्यायची आहे, नाहीतर मिरची फुटते. थोडासा पुदिना घातलेला आहे मी इथे, साखर घातलेली आहे 3 चमचे आणि थोडीशी चिंच घातलेली आहे, चवीनुसार मीठ. हे झालं आपलं ढोकळ्यासोबत भेटतं ते पाणी. खूप छान फ्लेवर येतो, खायला सुद्धा खूप छान लागतं. आणि तुम्ही बघू शकता ढोकळा जो आहे तो आपल्या साईडने पूर्ण असं सुटलेला आहे आणि पूर्ण थंड करून घेतलेला आहे मी ढोकळा. आता एका थाळीमध्ये काढू ह्याला. आणि तुम्ही बघा किती छान असा फुगलेला आहे आणि जाळी एकदम मस्त अशी तयार झालेली आहे. आता करूया याचे तुकडे. त्याच्यावरती घालायचं पाणी आणि छान असं सर्व करायचं. अशा प्रकारे आपला हा साधा सोपा सुटसुटीत ढोकळा तयार झालेला आहे. घरच्या साहित्यातला आणि पटकन होणारा हा ढोकळा एकदा करून बघा. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा. भेटूयात परत एखाद्या अशाच रेसिपीसोबत.